असल्याचं काही दाबदूब करू नका. मोबाईल बंद कराय बाबा. कटाळाला 2 दिवस झाले लढू येते आम्हाला. मग जालना वारे जबरदस्त सुरुवात केली आहे. जालना एक शहरी संघ आणि जवळच असलेला आमचा ग्रामीण बाबुळगाव असे नवीन नवीन खेळाडू. पॉइंट जालना. जालन्याचे संघाचं नेतृत्व वैभव ढोके. त्यानंतर होणारा सामना लतीफभाई मित्रमंडळ हाटा आणि बैरागी संघ सवना. तुम्ही सुद्धा हजर राहायचंय. पॉइंट जालना. वारे जालना. आमचे खेळाडू नवीन आहे. हळू रे. ग्रामीणचा संघ आहे. नवीन संघ तयार होतोय. पॉइंट जालना. मुलं तयार होतात हे महत्वाचं आहे गावामध्ये. नाही तर गाव मोठमोठाले संघ एकही नाही. कसं तरी हो का होईना पण आपला संघ खेळाचं एक मनोरंजन म्हणून का होईना. 2 गुण जालना. आपली स्पर्धा हो म्हणता का व्हॉट्सअपला दर्शन कोकाटे पेंडॉल मध्ये इथं स्टेज जवळ ये. दर्शन हळू रे. पॉइंट जालना. एक आणि लोन. आलं लक्षात. दर्शन कोकाटे पेंडॉल मध्ये या. पॉइंट जालना. एक ग्रामीणचा संघ आहे. आताशे मुलं खेळत आहे. कारण खूप मोठाले गाव आहे पण संघ नाही. तरी सुद्धा एक कबड्डीचं व्यासपीठ. मग सर कारण खेळामध्ये आवड असायला पाहिजे. बाबुळगाव टेन्शन घेऊ नका. इथं गोविंद मग या पकडा माऊली. हा असं हाय. जबरदस्त पकड पाहिजे होती. तरी सुद्धा एक शहरी संघाबरोबर खेळ खेळत आहात हे खूप झालं. पुढच्या वर्षी तुम्ही अजून बसा. वारे जबरदस्त. बाबुळगाव पॉइंट. जनधनचं खातं खोललं. वारे जबरदस्त. आता बाबुळगावचा संघ खवळला आहे. बरोबरी नाही पण एक शहरी आणि एक ग्रामीणच्या हिशोबाने सुद्धा चांगला खेळ खेळत आहे बाबुळगाव. येडोबा महाराज क्रीडा मंडळ बाबुळगाव. एक सिंगल पॉइंट. पॉइंट जालना.
हळू रे कारभारी जमान पॉइंट चालला. पहिलंच सांगितलं आमचे पोर आता सध्या खेळायला लागले. पुढच्या वर्षी पहा मग दाखवतात तुम्हाला पॉइंट तो चालला. एक वर्ष बनू द्या, मेहनत घेऊ द्या, प्रॅक्टिस करू द्या. मग विठ्ठल भाऊ पण मागे उभे राहतात. दुसरे बरोबर राऊंड का म्हटलं काय जमेल दुसरे बरोबर. चला लतीफभाई मित्र मंडळ हाताळा आणि बैरागी संघ सावणा वारवा. एकट्याला नाही आवरला आम्हाला तर मेळ लागेल. दोघं एकाच टीमचे हा काय करणार. इकडून असती तिकडून असती. हो धनंजय धनु धनु इकडे पॉइंट झाला. चांगला संघ खेळतोय बाबुळगाव. बघा आता पहिल्या फेरीमध्ये हा एक मॅच राहिला. बाकी संघाला बाहेर आहे. नाही मग हात मॅच राहिला ना, नंतर दुसऱ्या फेरीचा मॅच घेता येणार नाही आपल्याला. हात पण आहे, हात राहिला दुसरा कोणता राहिला चालू आहे नाही. हा पाचवा मॅच. सेकंड राउंड त्याच्यानंतर संत बैरागी संघ सावना आणि लतीफभाई मित्र मंडळ हाताळा. लावली बाबा टच. लास्ट 5 मिनिट टू गो. शेवटचे 5 मिनिट. वारे बाबुळगाव लय मस्त. चांगला खेळ खेळला बाबुळगाव. गाडी भी जरा परत एकदा बाबुळगाव. वारे अरे आरामानं आरामानं कारभारी धमानं. पोरं नवीन आहे तुम्हाला पहिल्यापासून सांगायलो. पुढच्या वर्षी पहा. एवढं वर्ष जाऊ दे, आता नवीन बनायले. हे बनायले ही खूप मोठी गोष्ट आहे. चांगलं आयोजन नियोजन सुद्धा करतात.
बाबुळगाव मध्ये. पण यावर्षी सोयाबीनला ॲव्हरेज कमी आला, यावर्षी काही केलं नाही. हो असं माहित असतं 57 वर जाते, 58 वर जाते, 6000 वर जाते तर नक्की करत होते. पण योगायोगाने पाऊस होता. पुढच्या वर्षी निश्चितच येडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त बाबुळगावला सामने होणार. कारण मैदानासाठी त्यांनी जागा घेतली. बघा असं नसतंय, पण त्यांनी मैदानासाठी जागा अवेलेबल केली आणि त्याच्यामध्ये मैदान केले. आणि आता संघ बनत आहे वारे सुपर ट्रॅकर. जबरदस्त शेवटचे 2 मिनिट असंच खेळासमोर. निश्चितच मुलं बनणार. गावामध्ये मैदान तयार झालं की निश्चित बनणार. खेळ सुद्धा सुधारणार. त्याच्यानंतर लतीफभाई मित्रमंडळ हाताळा, तसेच संत बैरागी संघ सावना तुम्ही सुद्धा हजर राहायचंय. बघा आपल्या जिल्ह्यामध्ये श्रीपतराव काटकर फाउंडेशन आयोजित लोकसभातून पहिली कबड्डी स्पर्धा, मातृत्व सन्मान कबड्डी स्पर्धा 55 किलो वजन गट, एक मुलांची तालुकास्तरीय स्पर्धा. प्रत्येक तालुक्यामध्ये 5 तालुक्यामध्ये एक 11,000चं बक्षीस आणि प्रत्येक तालुक्याचा 55 किलो वजनी गटाचा संघ याच्यामध्ये खेळणार आहे. आणि श्रीपतराव काटकर फाउंडेशनच्या अध्यक्ष सन्माननीय मनीषाताई काटकर यांच्या माध्यमातून केंद्रा बुद्रुक येथे 17 फेब्रुवारी आपल्या तालुक्यातील सेनगाव तालुक्यातील सर्व 55 किलोच्या खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. आपल्या गावाची नोंद करून केंद्रा